आपण ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या 84 ओव्या ज्या आहेत चरणाच्या त्यामध्ये आपण अशा ठिकाणी आलो होतो की जिथे ज्ञानेश्वर श्रोत्यांना काही विनंती करतात की तुम्ही कसा गीतेच्या भावार्थाचा आस्वाद तुम्ही कसा घ्यावा, म्हणजे श्रोता कसा असावा हे ज्ञानेश्वर त्या ठिकाणी सांगतायत आणि त्या ओव्या आपण पाहत होतो. आणि तो भाग जो आहे तो म्हणजे ओवी 56 ते 62 अशा प्रकारच्या सगळ्या त्या ओव्या आहेत. त्यापैकी 2 ओव्या म्हणजे 56वी आणि 57वी ओवी आपण गेल्या वेळेला पाहिली होती. जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कणक ओवळे, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे, पियापरी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता आणून या. इथपर्यंत आपण गेल्या वेळेला हा भाग पाहिला. आणि अति हळुवारपण चित्ता म्हणजे काय हे मी खूप विस्ताराने समजावून सांगितलं आहे. आत्तापर्यंत अनेक वेळेला उल्लेख करत आले आणि गेल्या वेळेला तर बराच त्या बाबतीमध्ये मी उल्लेख केलेला आहे. आता मी पुढे जाते आणि पुढचाही भाग त्याच्याशी जोडलेलाच आहे, त्याच संदर्भातला आहे. आता पुढे 58वी ओवी पहा, तिथे ते काय म्हणतात, हे शब्देविण संवादीचे इंद्रिया नेणता भोगीचे, बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. शब्देविण संवादीजे इंद्रिया नेणता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमेयासी 58वी ओवी आहे. ह्या ओवीमध्ये तोच विचार पण वेगळ्याच प्रकारे मांडलेला आहे. ते काय म्हणतात, हे म्हणजे काय की गीतेचा भावार्थ जो आपण ह्याच्यापुढे पाहणार आहोत, हा गीतेचा भावार्थ तुम्ही कशा प्रकारे हे करायचं, तर शब्देविण संवादीजे इंद्रिया नेणता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. आता शब्देविण संवादीजे, आता यामध्ये कसे 2 शब्द वरवर पाहिले तर थोडे परस्पर विरोधी वाटतात, की संवाद म्हणायचा आणि शब्देविण म्हणायचं. म्हणजे कसं, संवाद जो असतो तो शब्दानेच होतो ना, आपल्या मनातला विचार किंवा काही जे का आपण व्यक्त करतो ते शब्दामधून असतं. तर शब्देविण संवादी जे ह्याचा काय अर्थ आहे, तर ह्याचा अर्थ असा की गीतेचा भावार्थ समजावून घेताना आपण शब्द, त्या शब्दांचे अर्थ ह्याच्यातच अडकून बसतो तसं बसायचं नाही. लक्षात आलं? म्हणजे खूप वेळेला असंच होतं की नुसती गीता जे वाचतात आणि गीतेच्या खाली दिलेला अर्थ पाहतात, त्याचे शब्दार्थ पाहतात, ते तेवढ्यातच अडकून बसलेले असतात की ह्या शब्दाचा हा अर्थ, त्याचा तो अर्थ, त्याच्यातून काहीही कळत नाही आपल्याला. तर संवाद कसा असला पाहिजे, म्हणजे तो संवाद आपल्यापर्यंत कसा पोचला पाहिजे. शब्देविण ह्याचा अर्थ असा की शब्दात न अडकता त्याच्यात जो भाव आहे, तो भावार्थ समजावून घ्या. शब्दार्थ नको, शब्दार्थ कळले पाहिजे पण शब्दार्थात अडकून बसू नका. शब्दार्थात न अडकता भावार्थ समजावून घ्या. हा त्या शब्देविण संवादीजे ह्याचा अर्थ आहे की संवाद कसा ह्या ठिकाणी, म्हणजे ते भावार्थ गीता आपल्याला कशी समजली पाहिजे किंवा केव्हा समजेल, ज्या वेळेला आपण केवळ शब्द आणि शब्दांचे अर्थ न पाहता त्याच्यातला भाव समजावून घेऊ, त्याच्यात काय म्हणायचं आहे हे ज्या वेळेला आपण समजावून घेऊ त्यावेळेला आपल्याला गीता समजणार आहे. तर म्हणून ते म्हणतात की हे शब्देविण संवादीजे इंद्रिया नेणता भोगीजे. इंद्रिया नेणता ह्याचा अर्थ
म्हणजे जाणीव आणि नेणीव, म्हणजे ह्याचा हे दोन वेगळे शब्द कसे आहेत. जाणीव म्हणजे कळणं आणि नेणीव म्हणजे न कळणं. तर इंद्रिया नेणता म्हणजे इंद्रियांना न कळत, इंद्रियांना जाणीव सुद्धा होऊ नये. इंद्रिया नेणता भोगीचे, भोग म्हणजे तो भाव भोगा, आतमध्ये पोचा. भोगा याचा अर्थ तो तुमच्या आत पोचूते. इंद्रिया नेणता. आता इंद्रिया नेणता असं का म्हटलं त्यांनी, की शब्द आपल्या कानावर पडतात, ते आपण ते ऐकतो, त्याचे अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कुठलंही आपली जी सगळी इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय, ती ज्ञानेंद्रिय काय की कानाने श्रवण होतं, नाकाने वास येतो, त्वचेने स्पर्श कळतो. आता ही सगळी इंद्रिय जर आपण पाहिली तर त्या इंद्रियांचं त्यांना जे काही ज्ञान होतं ना ते मर्यादित असतं. म्हणजे त्यांना फक्त शब्द ऐकायला येईल कानाला, पण त्या शब्दातून जो भाव आहे तो आत मनाला कळणार आहे. लक्षात आलं. म्हणजे शब्द कानाला ऐकू येतील, पण त्या ऐकलेला फक्त शब्दात अडकू नका. त्याच्यातला भाव जो मनाकडे पोचणार आहे, मनात पोचणार आहे, तो भाव लक्षात घ्या. हा त्या ठिकाणी अर्थ आहे इंद्रिया नेणता. कारण इंद्रिय कशी असतात, कित्येक वेळेला पहा, इंद्रियांना कळतं, स्पर्श कळतो. उदाहरणार्थ स्पर्श कळतो, त्वचेला स्पर्श कळतो, पण त्वचेला स्पर्श कळला तरी मनाला तो स्पर्श काय आहे हे जास्ती जाणवतं. बरोबर आहे की आईने केलेला स्पर्श आणि एखाद्या परक्या बाईनी केलेला किंवा नर्सनी केलेला, डॉक्टरनी केलेला स्पर्श लहान मुलाला सुद्धा कळतो. म्हणजे आतमध्ये तो त्या स्पर्शाचं जे ज्ञान होतं ते वेगळं असतं. फक्त इंद्रियांना होणारं ज्ञान, इंद्रियांना फक्त स्पर्श कळेल. स्त्रीला पहा, स्त्रीला आपल्या प्रिय व्यक्तीने केलेला स्पर्श आणि वासनेने कोणीतरी केलेला स्पर्श हा स्त्रीला बरोबर कळतो. त्याचं कारण त्यातून आतमध्ये जे ज्ञान होतं ते वेगळं असतं. तर तो अर्थ या ठिकाणी आहे. इंद्रिया नेणता असं म्हणजे इंद्रियांना फक्त कळलंय तेवढ्यावरती अवलंबून राहू नका. तुमच्या आतमध्ये जे काही त्याचा प्रतिसाद जो काही उमटतोय तो त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या, त्याचा तो भाव लक्षात घ्या. इंद्रिया नेणता भोगीजे, आतमध्ये तुम्ही भोगाते भोगीजे. बोला आदी झोंबीजे प्रमेयासी. बोला आदी, आदी म्हटलंय. आदी ह्याचा अर्थ अगोदर, आदी. बोला आधी, आदी म्हणजे बोल म्हणजे शब्द, शब्दांच्या आधी झोंबीजे प्रमेयासी. झोंबीजे ह्याचा अर्थ की त्यांना कवटाळा. झोंबीजे कशाला, प्रमेयाला. प्रमेय म्हणजे तत्व, त्या ठिकाणी सांगितलेलं जे काही महत्त्वाचं तत्व आहे, त्या ठिकाणी सांगितलेला जो काही तात्विक मौलिक असा जो विचार आहे, जे काही तत्वज्ञान आहे ते त्याला झोंबीजे, ते त्याला घ्या. लक्षात आलं. म्हणजे बोलाला अडकू नका. बोला आधी म्हणजे तो शब्द ऐकला नाही ऐकला तेवढ्यात आतमध्ये आपल्या त्याचा भाव पोचला पाहिजे किंवा तो सिद्धांत आपल्याला कळला पाहिजे असं ते म्हणतायत. आता पुढे हाच विचार त्यांनी एका उदाहरण देऊन, उपमा देऊन त्यांनी सांगितलंय. जैसे म्हणजे ज्याप्रमाणे, जैसे भ्रमर परागून येती पर कमळ दळे नेणती, तैसी परी आहे सेविती ग्रंथी इये. म्हणजे लक्षात आलं की भ्रमर जो असतो, भुंगा जो असतो, तो कमळ दळांना म्हणजे कमळाच्या पाकळ्यांना न कळता कमळ दळे नेणिती म्हणजे त्यांना कळत सुद्धा नाही भुंगा आलाय तो, आणि भुंगा परागावरती बसतो आणि त्यातून त्याला जे काही हवं ते तो काढून घेतो. अशा प्रकारे तैसी परी आहे
सेविती ग्रंथी इये, म्हणजे त्या प्रकारे ह्या ग्रंथाचं तुम्ही सेवन करा किंवा आपण सेवन करायचं आहे असं त्या श्रोत्यांना ज्ञानदेव सांगतायत. पण आपल्यालाही ते लक्षात घ्यायचं आहे. आपणही श्रोतेच आहोत, ज्ञानेश्वरीचे आपणही श्रोते आहोत, हीच भूमिका आपण ठेवायची आहे. आणि जो उपदेश म्हणा किंवा जो आदेश ज्ञानदेव तिथल्या श्रोत्यांना देत आहेत तो आदेश आपल्यासाठी आहे हे आपण विसरायचं नाही. तर आपण त्याच प्रकारे ज्ञानेश्वरीचा आस्वाद घ्यायचा आहे. पुढे तर फार सुंदर 60वी ओळी जी आहे ती ओवी जी आहे ती अशी आहे का आपुला ठावो न सांडिती आलिंगी जे चंद्रू प्रकटता हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. असं जे म्हटलं ना त्याचा अर्थ काय माहिती आहे की आपुला ठावो न सांडिता हे आपण जरा नंतर पाहूया. आलिंगी जे चंद्रू प्रकटता हे जे म्हटलं आहे ना, चंद्रू म्हणजे चंद्र ज्या वेळेला प्रकट होतो, चंद्राचा प्रकाश पडायला लागतो त्यावेळेला काय होतं, कुमुदिनी म्हणजे चंद्र विकासी कमळ हा अनुरागू भोगिता म्हणजे ते चंद्रविकासी कमळ फुलतं. चंद्र आकाशामध्ये आला की इथे जमिनीवरती आपल्याकडे म्हणजे भूमीवरती असलेल्या पाण्यात असलेलं चंद्रविकासी कमळ फुलतं. म्हणजे हा जो अनुराग आहे, अनुराग याचा अर्थ प्रेम, हा जो अनुराग आहे हा अनुराग ती कुमुदिनी जाणे. म्हणजे असा आपण दूर आहोत, चंद्र कुठे आकाशात आहे आणि आपण तर किती दूर आहोत, पण तरीसुद्धा त्याचं प्रेम म्हणजे ती प्रेमात फुलते. हा जो अनुराग आहे हा अनुराग ती भोगते. आणि तो कसा, आपुला ठावो न सांडिता म्हणजे आहे तिथेच आहे. ती काही तळ्यातून बाहेर ते कमळ गेलेलं नाही, कमळ तिथे तळ्यातच आहे, पाण्यातच आहे. म्हणजे आपुला ठावो न सांडिता ही जी कल्पना आहे ना ही फार मोठा विचार आहे, लक्षात घ्या. खूप महान असा विचार आहे. ज्ञानेश्वरीमध्ये जो पुढे आपण सर्व ज्ञानेश्वरीमध्ये सातत्याने पाहणार आहोत अशा प्रकारचा विचार आहे. आणि तो काय आहे, आपुला ठावो न सांडिता म्हणजे हे चंद्रविकासी कमळ आपली जागा न सोडता तो अनुराग भोगीजे असं जे म्हटलेलं आहे ना, तर आपल्याला एक फार मोठी शिकवण देत आहेत ज्ञानेश्वर या ठिकाणी. आणि ती काय आहे तर परमात्म्याची प्राप्ती, परमात्म तत्वाची प्राप्ती आपल्याला होण्यासाठी आपण आपला ठावो सोडण्याची गरज नाही आहे. लक्षात आलं, परमात्म्यावरती प्रेम जसं ही कुमुदिनी करतीये चंद्रावरती प्रेम आणि ती फुलतीये त्या प्रेमाने, तसं परमात्म्यावरती प्रेम, परमात्म्याची प्राप्ती ही आपला ठावो न सांडिता आपण करायची आहे. हे फार मोठा आदेश आहे. आणि आपला ठावो न सांडिता ह्याचा अर्थ की घर सोडलं, संसाराचा त्याग केला, मुलं बाळांकडे लक्ष दिलं नाही आणि नुसतंच फक्त म्हणजे जी कर्तव्य करायची आहे ती काहीच न करता नुसतंच आपण परमात्म तत्वाची प्राप्ती व्हायची आहे, आपल्याला व्हायला पाहिजे म्हणून त्यामागे लागायचं. आणि मुख्यतः हा उल्लेख जो आहे ना तो कोणाला उद्देशून आहे तर संन्यास घेणं ही जी वृत्ती ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये अत्यंत पसरलेली होती की लवकरात लवकर संन्यास घ्यायचा. ज्ञानेश्वराच्या वडिलांनी सुद्धा विठ्ठलपंतांनी किती लवकर संन्यास घेतला होता, कारण तो काळच असा झालेला होता की त्या काळामध्ये अशा प्रकारचा एक विचार
धारा आणि त्याच प्रकारची एक प्रवृत्ती निर्माण झालेली होती की संसारामध्ये रमणं हे सगळं चुकीचं आहे, संसाराचा त्यागच केला पाहिजे आणि बाहेर पडलं पाहिजे, तरच आपल्याला परमात्म प्राप्ती होईल. आणि ह्याला कारण असं होतं, ही जी वृत्ती निर्माण झाली ह्याला काही कारण होतं. आपोआप अशा वृत्ती किंवा आपोआप असे विचार लोकांच्या मनामध्ये निर्माण होत नाहीत. तो काळ असा होता की त्या काळामध्ये अशा प्रकारचं तत्त्वज्ञान आपल्या समाजामध्ये प्रसारित झालेलं होतं. पहिलं म्हणजे शंकराचार्यांनी संन्यासावर अत्यंत भर दिलेला होता, अत्यंत भर दिला होता. म्हणजे शंकराचार्यांनी गीतेवरती जे भाष्य लिहिलेलं आहे ते भाष्य जर आपण वाचलं तर त्या भाष्यामध्ये हा उल्लेख आपल्याला अनेक ठिकाणी दिसतो की माणसाने परमात्मप्राप्तीसाठी अध्यात्माचा जो मार्गामध्ये जायचं आहे, परमार्थ जर साधायचा आहे तर त्याच्यासाठी संन्यास घेणं हेच आवश्यक आहे. सगळ्या प्रकारची बाकीचं जीवन सोडून द्यायचं आणि संन्यास घ्यायचा, ही वृत्ती शंकराचार्यांनी तशा प्रकारे भाष्यामध्ये गीतेवरच्या भाष्यामध्ये अशा प्रकारचे उल्लेख केलेले आहे. आणि त्यामुळे हा विचार आलेला होता. आणि एवढंच नाही तर इतरही काही पंथ होते, म्हणजे केवळ शंकराचार्य नाही, जैन धर्माचीही अशाच प्रकारची शिकवण होती की त्याग करायचा, व्रतवैकल्य करायची, संसारातून बाहेर पडायचं. आणि त्यामुळे स्त्रियासुद्धा घर सोडून लहान वयामध्ये जैन धर्मामध्ये असलेल्या घर सोडून बाहेर पडत होत्या, संन्यासी होत होत्या. बौद्ध धर्मानेही अशाच प्रकारची शिकवण दिलेली होती. महानुभाव हा जो पंथ होता तो त्या काळामध्ये ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये खूप त्याचा प्रसार झालेला होता. आणि या महानुभाव पंथाच्या तत्ववेत्यांनी तर अशा प्रकारचे विचार मांडले होते की म्हातारपणी संन्यास घेणं म्हणजे परमेश्वराला फसवणं आहे. लक्षात आलं की म्हातारपणी संन्यास घेणं म्हणजे परमेश्वराला फसवणं आहे. काय, आता सगळं भोगलं, सगळी सुख भोगली आणि आता आम्ही संन्यास घेतो म्हणताय म्हणजे परमेश्वराला फसवणं आहे. अशा प्रकारचे विचार महानुभाव पंथांनी सुद्धा पसरवलेले होते. आणि अशा ह्या विचारांचा इतका प्रभाव त्या काळामध्ये होता. आणि तो म्हणजे संन्यास म्हणजे काय हे ज्ञानेश्वरांनी पुढे ज्ञानेश्वरीमध्ये आणि अर्थात गीतेमध्ये ते आहे की जे ज्ञानेश्वरांनी आपलं पुढे इतक्या सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे आणि ते आपल्याला पुढे पाहायचं आहे. पण ह्या ठिकाणी फक्त एवढाच उल्लेख करते की ही जी ओवी आहे ना की कुमुदिनी आपला ठावो न सांडिता अनुराग भोगते, हे सांगताना त्यांना असं म्हणायचं आहे की संन्यासाची आवश्यकता नाही. आपलं घर सोडून, कारण काय अगदी मोठं वनात राहिलं तरी सुद्धा विचार जर सगळे तिथे संसारातच गुंतलेले असले तर त्याचा उपयोग काय. तर त्यामुळे त्याचा काही हे नाही. तर आपला ठावो न सांडिता हा फार मोठा विचार आहे आणि तो आपण लक्षात घ्यायचा आहे. अगदी सुरुवातीपासून ज्ञानेश्वर आपल्याला ह्या विचारांकडे नेत आहेत. आणि पुढे मग 60वी ओवी आता आपण पाहिली, त्यानंतर 62व्या ओवीचा उल्लेख मी करते. ते काय म्हणतात त्या ठिकाणी श्रोत्यांना, अहो म्हणजे श्रोत्यांना म्हणतायत, श्रोते हो, अर्जुनाची ये पांती परिसणया योग्य होती, तीही कृपा करुनी संती अवधान द्यावे. आता या ठिकाणी श्रोत्यांना म्हटलंय अर्जुनाची ये पांती, याचा उल्लेख मी आधी एकदा केला होता की अर्जुनाच्या पंक्तीला जे बसू शकतात, पांती याचा अर्थ अर्जुनाच्या पंक्तीला जे बसू शकतात. कारण आपल्याकडे ही पद्धत आहे
की एका पंक्तीला बसणारे समान दर्जाचे असतात, समान प्रकारचे असतात, अशा प्रकारचा विचार आहे. तर त्यामुळे अर्जुनाची ये पांती परिसणया योग्य होती. म्हणजे असे जे आहेत की जे अर्जुनाची ये पांती, त्याचं स्पष्टीकरण पुढे करते. आधी ओवीचे अर्थ सांगते की अर्जुनाच्या पंक्तीला बसायला जे योग्य आहेत तेच परिसणया योग्य होती. परिसणया म्हणजे ऐकायला हे जे गीतेचा भावार्थ मी सांगतोय ते ऐकायला तेच योग्य होतात. अर्जुनाच्या पंक्तीला जे बसतात तेच गीतेचा भावार्थ ऐकायला, परिसणया म्हणजे ऐकायला योग्य होतात. आता असं का, म्हणजे असं म्हणताना त्यांचा विचार असा आहे की अर्जुनाच्या पंक्तीला बसणारे म्हणजे अर्जुन कसा होता, तर म्हणजे कसा होता म्हणजे बाकीचं त्याचं वर्णन नव्हे, पण गीतार्थ किंवा गीता ज्या वेळेला कृष्णाने त्याला सांगितली, हा उपदेश केला त्यावेळेला अर्जुनाची स्थिती कशी होती आणि अर्जुनाला काय पाहिजे होतं. अर्जुन गांगरलेला होता, पण अर्जुनाला काय पाहिजे होतं. अर्जुनाला श्रेयस पाहिजे होतं, अर्जुनाला धर्म पाहिजे होता. बरोबर आहे. धर्म काय धर्मी आहे, मी कशा प्रकारे आचरण करावं की जे धर्माला अनुसरून होईल. धर्मीय याचा अर्थ तो की मी कशा प्रकारे आचरण केलं तर ते धर्मीय होईल, ते मला तू सांग. म्हणजे श्रेयसाचा मार्ग त्याला पाहिजे होता, धर्माचा मार्ग पाहिजे होता. आणि असा जो अर्जुन आहे, अर्जुनाचे इतरही गुण आपण पुढे ज्ञानेश्वरीमध्ये पाहणार आहोत. आणि त्यावेळेला अर्जुनाचं व्यक्तिमत्व कसं आहे हे आपल्याला अधिकाधिक स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मी आत्ताच इथे सगळं सांगत नाही, फक्त एवढाच उल्लेख करते की त्याला काय पाहिजे होतं, तो काय विचारतोय, त्याचे प्रश्न कशा प्रकारचे आहेत हे आपण लक्षात घ्यायचं. आणि तशा प्रकारे आपण जर असलो म्हणजे आपल्याला खरंच असं काहीतरी जाणून घ्यायचं आहे, अशा प्रकारचे जर आपण असलो तर आपल्याला आपण ते गीतार्थ किंवा गीतेचा भावार्थ ऐकायला योग्य होतो. आणि पुढे ते म्हणतात तीही म्हणजे अशा लोकांनी, तीही म्हणजे असे जे आहेत की जे परिसणया योग्य आहेत असे जे आहेत, तीही ही वरती अनुस्वार आहे पहा त्यामुळे त्याचा अर्थ असा होतो की तीही म्हणजे अशा लोकांनी, म्हणजे समोर बसलेल्या सगळ्या श्रोत्यांना तो तेच म्हणतोय की तुम्ही परिसणया योग्य आहात, असंच म्हणतायत ज्ञानेश्वर. आणि तीही कृपा करुनी संती, त्यांना संत म्हणतोय. संत ज्ञानेश्वर त्यांना संत म्हणतायत की असे तुम्ही जे श्रोते आहात, जे तुम्ही संत आहात, म्हणजे श्रोत्यांना किती उच्च स्थानावरती तो पोचवतोय पहा, ज्ञानेश्वर पोचवतात पहा की तुम्ही सामान्य कोणीतरी नाही आहात, तुम्ही संत आहात. संतांची जी लक्षणं आहेत ती लक्षणं तुमच्यामध्ये आहेत, म्हणून तुम्ही इथे आलेले आहात, म्हणून तुम्ही परिसणया योग्य होती. हे सगळं एकत्र आहे. तर तीही कृपा करुनी संती म्हणजे संतांनो कृपा करून अवधान द्यावे. आता अवधान द्यावे ह्याचा अर्थ अनेक वेळा सांगितला आहे, त्यामुळे मी त्याचा हे करत नाही, स्पष्टीकरण करत नाही. तर अशा सर्व तुम्ही श्रोत्यांनी लक्ष द्या असं ते म्हणतात 62व्या ओवीमध्ये. आता त्यानंतर असं म्हटल्यानंतर 63वी ओवी पहा. मी फक्त त्यातले काही शब्द घेते, फक्त काही शब्द घेते आणि का घेते तेही सांगते. त्या 63व्या ओवीमध्ये एवढे शब्द आहेत. हे सलगी म्या म्हणितले, पहा तुम्ही ओवी पहा.
आहे ना 63व्या. हे सलगी, हे म्हणजे मी जे आत्ता म्हटलं की श्रोत्यांनो असं करा तसं करा वगैरे, जे मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगत आलो, हे मी का म्हणतोय तर मी सलगीनी म्हणजे मी तुमच्याशी मी खूप जवळचा आहे, माझी जवळीक आहे तुमच्याशी, मी सलगीनी म्हटलं आहे तुम्हाला असं म्हणताय. आता हे असं का म्हणताय? आणि पुढेही 62व्या ओवीचा 64व्या ओवीमध्ये पुढे आणखीन भाग आहे, तोही तशाच प्रकारचा आहे. पण त्याच्या आधीच मी तुम्हाला हे सांगते की मी सलगी म्या म्हणितले असं म्हणायला कारण काय की ज्ञानेश्वरांच्या समोर जे सगळे श्रोते बसलेले होते. आता गीता केव्हा सांगितली हे मी पहिल्या दिवशी सांगितलेलं होतं, आठवत असेल तर पहा, की त्यांना ते पैठणला जाऊन आले आणि त्यानंतर मग ह्याला नेवाशाला आल्यानंतर त्यांना असं निवृत्तीनाथांनी सांगितलं की तू आता हे चमत्कार बंद कर आणि आता गीतेचं भावार्थ लोकांपर्यंत पोचेल असं काहीतरी कर असं त्यांनी सांगितलं. तर असं हे अशा प्रकारची ही जी परिस्थिती होती, ह्या परिस्थितीमध्ये त्यांच्यासमोर बसलेले जे श्रोते होते त्यामध्ये विविध प्रकार होते. काही असे होते की ज्यांनी धर्मग्रंथांचं खूप ज्ञान मिळवलेलं आहे, धर्मग्रंथांचा अत्यंत अभ्यास केलेला आहे, असेही श्रोते तिथे होते. कारण का की ज्ञानेश्वरांबद्दल ऐकलं होतं की हे असं असं आहे, असं त्यांनी केलं, तर बघूया तरी या काय बोलतोय. 15 वर्षाचा मुलगा होता, त्यामुळे हा काय बोलतोय हे ऐकायला असे कित्येक आलेले होते की ज्यांनी धर्मग्रंथांचं प्रचंड ज्ञान ज्यांच्याकडे होतं, पण तरीसुद्धा हा काय म्हणतोय हे ऐकायला तिथे आलेले होते. तर असे होते, काही अगदीच अज्ञ होते, तशाही प्रकारचे श्रोते होते. त्या सगळ्यांनाच तो म्हणतोय की मी असं जे तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं, लक्ष द्या, अशा प्रकारे लक्ष द्या वगैरे वगैरे वगैरे, मी जे सगळं सांगत आलो आहे ते मी का सांगितलं, मी सलगीनी म्हटलं, माझी तुमच्याशी जवळीक आहे. आता या ठिकाणी ज्ञानेश्वर जरा असे जे समोर बसलेले श्रोते की हा काय सांगतो ऐकूया म्हणून ते परीक्षा बघायला बसलेले जे आहेत त्यांच्याशी थोडी जवळीक साधतायत, त्यांच्याशी थोडी गोडीनी बोलतायत की मी तुमच्याशी सलगीनी बोलते, मी जे काय आता सांगितलं त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका, की तुम्ही लक्ष द्या असं मी जे म्हणतोय त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. तुम्हाला ज्ञान आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहे, पण मी जवळचा आहे तुमच्या, मी सलगीनी बोलतोय. आणि पुढे तर आणखीन फार सुंदर शब्द आहेत 64व्या ओवीमध्ये, जैसा स्वभाव मायबापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकचे तयाचा संतोषाधी. बरोबर आहे की आई वडील कसे असतात की आपलं मूल ज्या वेळेला पहिल्यांदा बोलायला लागतं काहीतरी बोबडं बोलतं, पण ते बोलतं हे म्हणून काय संतोष होतो की आपलं मूल बोलायला लागलं ह्याचाच संतोष असतो. तर त्याप्रमाणे मी अगदी लहान बालक आहे आणि मी काहीतरी बोबडी भाषा बोलतोय, तर तुम्ही आपलं संतोषाने माझी भाषा ऐका असं ते त्यांना म्हणजे जे सुज्ञ असे जे श्रोते होते त्यांना विशेषतः सलगीनी हे सांगतायत. आता त्याच्यानंतर पुढे 66वी ओवी पहा की जिथे असा ती ओवी अशी आहे, परी अपराधू तो आणिक आहे, जे मी गीतार्थ कवळूप आहे, ते अवधारा अभिनवूल आहे म्हणून या. म्हणजे श्रोत्यांना म्हणतायत की मी तुम्हाला ऐका ऐका हे तर सांगत आलोच, लक्ष द्या आणि ऐका, म्हणजे माझा आणखी एक अपराध आहे, अपराधू तो आणिक आहे, म्हणजे मी आणखी एक अपराध करतोय. आणि कोणता? जे मी गीतार्थ कवळूप आहे, म्हणजे मी गीतार्थ सांगायला बसलोय तुमच्या पुढे
केवढं कठीण काम आहे गीतार्थ सांगणं हे. आणि ते मी कवळूक आहे, म्हणजे मी अगदी जणू काही ते सगळं आत्मसात केलेलं आहे गीतार्थ, आणि मी तुम्हाला सांगायला बसलोय असं जे काही आहे मी, तोही माझा अपराध आहे. तर अपराध होतो आणि का आहे, जे मी गीतार्थ कवळूप आहे आणि ते अवधारा म्हणजे लक्ष द्या असं आणि मी तुम्हाला विनवतोय. तर म्हणून हाही माझा एक अपराध आहे. आणि पुढे म्हणजे असं ते म्हणून पुढे पहा 67व्या ओवीमध्ये आपण किती कमी आहोत, म्हणजे गीतार्थ सांगणं हे किती कठीण काम आहे आणि मी तेच करायला धजलो आहे हे त्यांना सांगायचं आहे. आणि ते कशा शब्दामध्ये सांगतायत, 67वी ओवी पहा, ज्या ठिकाणी ते म्हणतात, भानू तेजी काय खद्योता शोभाथी, म्हणजे खद्योता म्हणजे काजवा आणि भानू तेजी म्हणजे सूर्याच्या प्रकाशापुढे काजव्याचा प्रकाश काय, म्हणजे काजव्याचा प्रकाश दिसतही नाही. ज्या वेळेला सूर्य मावळतो त्यावेळेला काजव्याचा प्रकाश दिसतो. म्हणजे भानू तेजी कधी दिसतच नाही खद्योता. म्हणजे इतकं महान कार्य, म्हणजे किती विनम्रता आहे पहा ज्ञानेश्वरांची, की केवढं गीतार्थ सांगणं हे एवढं कठीण काम आहे. आणि ते मी म्हणजे भानू तेजा पुढे खद्योत्ता जसा असतो तसं गीतार्थ सांगणं आणि मी खद्योत्ता त्याच्या पुढे असं, अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणजे माझा अपराध केवढा मोठा आहे असं ते सांगतायत. आणि पुढे 68व्या ओवीमध्ये हाच विचार आणखी एका उपमेमध्ये त्यांनी म्हटलं, की म्हणजे किंवा, की टिटीभू चाचूवरी मापसुये सागरी. टिटीभू म्हणजे टिटवी पक्षी असतो, छोटासा असतो. टिटीभू चाचूवरी म्हणजे आपल्या चोचीनी, म्हणजे आधी इतका छोटासा पक्षी, त्याची चोच किती लहानशी असणार. तर टिटीभू चाचूवरी मापसुये सागरी म्हणजे सागराचं मोजमाप, सागरात पाणी किती आहे त्याचं मोजमाप करायला निघाली आहे टिटवी. आपल्या चोचीनी पाणी घेते आणि किती पाणी आहे मोजमाप करायला निघाले, अशी परिस्थिती आहे. म्हणजे गीतार्थ काय महान आहे आणि मी त्याच्या पुढे काय आहे हे अशा प्रकारे टिटवी स्वतःला म्हटलंय, खाद्योता म्हटलंय. तर अशा प्रकारे इतकं विनम्रता त्या ज्ञानेश्वरांची या ठिकाणी आपल्याला दिसते. आता त्याच्यानंतर 75वी ओवी पहा. आता 75वी ओवी अशा प्रकारची आहे की हे जे आता त्यांनी म्हटलं की गीतार्थ सांगणं हे फार कठीण कार्य आहे असं म्हटलं. आता हे म्हटल्यानंतर एवढं कठीण कार्य मी तो त्याला लायकच नाही आहे, पण हे एवढं महान कार्य मी करायला का धजलो आहे हे ह्या ओवीमध्ये ते सांगतायत. आणि ते अशा प्रकारे सांगतायत की परी एथ असे एकू आधारू, तेणेची बोले मी सधरू, जे सानुकूल श्री गुरु ज्ञानदेवो म्हणे. म्हणजे हे एवढं महान माझ्या ह्या शक्तीच्या पलीकडचं असं काहीतरी हे सगळं कार्य करायला मी धजलो आहे. कारण माझा एकू आधारू, माझा एक आधार आहे. तेणेची बोले मी सधरू हा जो शब्द आहे ना, मी धीर करतोय असा त्याचा अर्थ आहे. सधरू म्हणजे मी धीर करतोय. हे तेणेची बोले मी सधरू म्हणजे मी बोलायचा धीर करतो आहे. ह्या आधारामुळे मी बोलायचा धीर करतो आहे. जे सानुकूल श्री गुरु ज्ञानदेवो म्हणे. सानुकूल ह्याचा अर्थ जे मला अनुकूल आहे. सानुकूल म्हणजे जे मला अनुकूल आहे, म्हणजे ज्यांची माझ्यावरती पूर्ण कृपा,
त्यांच्या कृपेने मी बोलते, ते मला अनुकूल आहे, याचा अर्थ ज्यांची माझ्यावरती अशी कृपा आहे की त्यामुळे मी हा धीर करतो, या आधारामुळे मी हा धीर करतो. आता त्याच्या पुढे ते आपल्या गुरूंना विनंती करतात. मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी कुठल्या ओवीमध्ये काय आहे हे मी आधीच सांगत जाणार आहे. तसं मगाशी मी म्हटलं की मी हे कार्य करायला का धजलो हे त्यांनी 75व्या ओवीमध्ये सांगितलं. 75 ते 79 ओव्या तशाच आहेत. 75 ते 79 ह्या ओव्या त्याच प्रकारच्या आहेत की ज्यामध्ये ते गुरूंच्याबद्दल बोलतात की गुरु हा माझा किती आधार आहे याबद्दल ते विवेचन करतात. आणि त्याच्यानंतर 80 ओवी जी आहे, 80 ओवी ते तिथपासून ते 80 आणि 81 ह्या ओवीमध्ये ते गुरूंना अशी विनंती करतात, गुरूंना विनंती करतात, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घेयावे हे तुमते विनवितू असे. अर्थ सोपा आहे पा. न्यून म्हणजे कमी, म्हणजे मी जे काही आता सांगणार आहे त्याच्यामध्ये जे न्यून आहे, मी जिथे कमी पडतोय, मी जिथे कुठे कमी पडतोय ते तुम्ही पूर्त करून घ्या. म्हणजे तुम्ही माझा असा आधार आहात की मी जर कमी पडलो तर तुम्ही मला आधार असा द्या की माझं मला जे सांगायचं आहे ते तुम्ही पूर्ण करून घ्या. अधिक जर मी काही बोललो तर ते सरते करून घ्या, कमी करून टाका. मी काहीतरी उगीचच काहीतरी बोलत राहिलो तर मला थांबवा तिथे. आणि खरोखरच पुढे आपल्याला असं दिसतं की अनेक ठिकाणी गुरूंनी ज्ञानेश्वरांना थांबवलंय की आता पुरे झालं हे वर्णन, आता तू मूळ गीतेच्या भावार्थाकडे जा. इथेच आहे, म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा ते आहे, पुढेच आपण पाहणार आहोत. तर अधिक ते सरते करुणी घेयावे हे तुमते विनवितू असे. आता 81 जी ओवी आहे ती अशी की मी सगळे शब्द नाही घेत पण त्यातले महत्त्वाचे घेते. तुम्ही बोलविल्या बोलेन आहे ना त्या ओवीमध्ये, तुम्ही बोलविल्या बोलेन. आणि ते कसं, म्हणजे तुम्ही मला माझ्याकडून बोलवून घ्या त्यावेळेला मी बोलणार. ते कसं हे सांगायला ते उपमा कशाची देत आहेत. जैसे चेष्टे सूत्राधीन दारूयंत्र. दारूयंत्र ह्याचा अर्थ कठपुतळी. कठपुतळी, कठपुतळी असते ना, त्याचा अर्थ कठपुतळी, दारूयंत्र. जैसे चेष्टे म्हणजे चेष्टे म्हणजे हालचाल करणं. चेष्टे ज्याप्रमाणे दारूयंत्राच्या कठपुतळीच्या सगळ्या हालचाली ह्या सूत्राधीन असतात. सूत्रधार जो असतो, ज्याच्या हातात दोरी असते, तो जसा हलवतो त्याप्रमाणे कठपुतळ्या हातवारे करतात, हालचाली करतात. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या म्हणजे कठपुतळीच्या सगळ्या हालचाली जशा सूत्राधीन असतात, म्हणजे सूत्रधाराच्या हातात असतात, त्याप्रमाणे तुम्ही बोलविल्या मी बोलेन. म्हणजे मी जे काय बोलणार आहे ते सगळं तुमच्याकडे आहे. तुम्ही मला बोलवून, माझ्याकडून, माझ्या मुखातून वदवून घ्या, बोलवून घ्या, असं ते सांगतायत. अत्यंत विनम्रता आपल्याला ज्ञानेश्वरांची अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये दिसते. म्हणजे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना ज्ञानेश्वरांचं व्यक्तिमत्व काय आहे हे सुद्धा आपण जाणत राहिलं पाहिजे. आणि ते फार का जाणायचं आहे, तर फार आपल्याला आपल्या पुढचा आदर्श आहे तो लक्षात घ्या की असं असावं, असं असावं असं आपल्याला वाटतं. इतकी प्रचंड विनम्रता, म्हणजे आदर्शाच्या पलीकडे काही वेळेला ती वाटते. अशा प्रकारची विनम्रता ज्ञानदेवांची आहे.
आता त्याच्या पुढे 83 जी ओवी आहे त्या वेळेला त्या ओवीमध्ये गुरु आज्ञा देत आहेत ज्ञानेश्वरांना, गुरूंची आज्ञा. आता त्याला जसं मी मगाशी म्हटलं ना की काही ठिकाणी गुरूंनी त्याला थांबवलं आहे, तसं याही ठिकाणी गुरु आता आज्ञा देत आहेत. कारण त्यांनी जी करायची विनंती गुरूंना ती केली आहे. आता गुरु त्यांना आज्ञा देत आहेत. तव म्हणजे तेव्हा हे ज्ञानेश्वरांनी असं म्हटल्यानंतर तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझं बोलवे नलगे काही, आता ग्रंथा चित्त देई झड करी वेगा. म्हणजे श्री गुरु काय म्हणाले, राही म्हणजे राहू दे, आता जे काय बोलतोयस ते आता थांबव. हे आणि ते का थांबव, हे तुझं बोलावे नलगे काही, म्हणजे नलगे म्हणजे जरूर नाही आहे, तू बोलण्याची गरजच नाही आहे, तू मला विनंती करण्याची गरजच नाही की मी तुला तू आहेच, म्हणजे ते मी आहेच तुझ्या पाठीशी, मी तुझ्या हृदयातच आहे आणि तुझ्या मुखातून मी बोलणारच आहे. तर हे सर्व त्यामध्ये हा भाव आहे. हे तुझं बोलावे नलगे काही, तू काही हे सांगण्याची गरज नाही. आता ग्रंथा चित्त देई झड करी वेगा. झड करी याचा अर्थ लगेच, वेगाने. दोन्ही शब्द वापरले त्यांनी, झड करी वेगा म्हणजे अगदी वेगाने असं. आता लगेचच सुरुवात कर, लगेचच असं आपण कसा लावतो तसं आहे ते, झड करी वेगा. लगेचच आता तू ग्रंथाकडे चित्त देई, ग्रंथाचं निरूपण करायला सुरुवात. आता 84 ओवी आहे. गुरूंच्या आज्ञेनुसार ज्ञानेश्वर आता निरूपणाला सुरुवात करतात. 84 ओवी तशा प्रकारची आहे की गुरूंनी आज्ञा दिली आहे, त्यानुसार आता ज्ञानेश्वर निरूपणाला सुरुवात करतात. आणि सुरुवात करताना ही ओवी हे ते शब्द म्हणतात, या बोला. या बोला म्हणजे गुरूंचे हे जे बोल होते, गुरूंचे हे जे शब्द होते, या बोला निवृत्ती दासू म्हणजे निवृत्तींचा दास म्हणजेच ज्ञानेश्वर. या बोला निवृत्ती दासू पाहुनी परम उल्हासू. म्हणजे आता दिली आपल्याला, गुरूंनी आज्ञा दिली म्हणजे गुरूंची कृपा आपल्यावरती झाली म्हणून अत्यंत परम उल्हास झाला त्यांना. परम उल्हासू म्हणे. आता श्रोत्यांना पुन्हा म्हणतायत, म्हणे परियेसा मना अवकाशू देऊनिया. म्हणे म्हणजे ज्ञानदेव असं म्हणतायत, परियेसा म्हणजे ऐका, श्रोते हो ऐका. परियेसा कसं ऐका, पुन्हा ते सांगतायत, मना अवकाशू देऊनिया. मना अवकाशू देऊनिया ह्याचा अर्थ काय, अवकाश ह्याचा अर्थ मोकळं, मनाला मोकळं करा. जे आत्तापर्यंत त्यांनी सांगितलं ना, मनामध्ये भरलेले सगळे विचार आणि त्यामुळे आपल्या पुढे काही पोचतच नाही, तर ते मनातलं सगळं बाकीचं बाजूला ठेवा, सगळे विचार बाजूला ठेवा आणि मन मोकळं करून, अवकाश याचा अर्थ मोकळी जागा, अवकाश. तर अवकाश देऊन म्हणजे मनाला मोकळं करून आता तुम्ही ऐका. 84 ओव्या मंगलाचरणाच्या आहेत आणि त्यांचा आपण उल्लेख केला. आता त्याच्या पुढे आपण जो भाग पाहतो हा मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की ह्या 84 ज्ञानेश्वरीतल्या ह्या पहिल्या 84 ओव्या गीतेमध्ये नाही. ह्या ज्ञानेश्वरांनी केलेली एक प्रकारची प्रस्तावना म्हणा किंवा सगळ्यांना त्यांनी केलेलं बंधन आहे. अगदी आद्यापासून ते आता गुरूंपर्यंत पुन्हा पुन्हा त्यांनी जे काही सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला ते सगळ्यांना असं बंधन करत करत ते पहिल्या या 84 ओव्यांचं निरूपण त्यांनी केलं. आता त्यानंतर पुढे आपण जातो आणि आता जो भाग आपण पाहतो तो गीतेतला भाग आहे. गीतेतला भाग आहे सगळा. पुढचा फक्त एवढंच आहे की पूर्वी जे माझ्या
ह्या वर्गाला येत होते त्यांना माहिती असेल की मी गीतेचा श्लोक घेत होते, त्याचं सगळं आधी विवेचन करत होते आणि मग ओव्या सांगत होते. पण आता मी ते करणार नाही, त्याला खूप वेळ लागतो आणि मला ते आत्ता अशक्य आहे जमणं. तर म्हणून मी श्लोक असे सगळे घेणार नाही. अगदी जिथे जरूर आहे तिथे मी त्या श्लोकातला महत्त्वाचा काही एखादा शब्द आलेला असेल तर त्याचा उल्लेख करेन. तो करणं जरूर तेवढाच मी करेन. पण पुढे आपण फक्त ज्ञानेश्वरीतल्या ओव्या पाहणार आहोत. आता हा जो श्लोक आहे, पहिला जी सुरुवात आहे गीतेची, आणि साधारणपणे आपल्याला सगळ्यांना तो पहिला श्लोक माहिती असतो की जो धृतराष्ट्राने म्हटलेला आहे, म्हणजे धृतराष्ट्राच्या तोंडी आहे. आणि ह्याचं कारण असं की त्याची पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण फक्त एकदा उल्लेख करते मनामध्ये स्पष्ट असावं म्हणून, की हे जे युद्ध कौरव पांडवांचं जे युद्ध चाललेलं होतं ते धृतराष्ट्राला बघता येत नव्हतं. तो अंध होता, त्याला बघता येत नव्हतं, पण त्याला ते लगेच कळावं सगळं, अशी फार इच्छा होती की काय घडतंय, काय काय चाललेलं आहे, काय झालं आहे, हे सगळं त्याला कळायला पाहिजे होतं. म्हणून अशा प्रकारे व्यासांनी अशा प्रकारची एक सोय केली की धृतराष्ट्राचा जो अगदी जवळचा मंत्री म्हणा किंवा त्याचा अगदी जवळचा जो संजय, त्या संजयाला दिव्य दृष्टी धृतराष्ट्रांनी दिली, यांनी व्यासांनी दिली. आणि त्या दिव्य दृष्टीमुळे, आणि हे आपल्याला आज असं वाटतं की हे काय दिव्य दृष्टी वगैरे, पण लक्षात घ्या की ह्या अगदी अशक्य गोष्टी असतील असं नाही. त्या काळामध्ये विज्ञान तंत्रज्ञान कदाचित इतकं प्रगत झालेलं असू शकेल. आज नाही आपण दूरदर्शनवरती कुठला भाग पाहतो, काय काय कुठे घडतंय, जगाच्या कुठल्या टोकामध्ये घडणारी गोष्ट आपल्याला दूरदर्शनवर दिसू शकते. म्हणजे काहीतरी तंत्रज्ञान असू शकतं आणि कदाचित त्या काळामध्ये तसं असेल तर त्याला दिव्यदृष्टी म्हटलं असेल किंवा काय आपल्याला माहीत नाही. पण आपण जे साधारण गृहीत धरलं जातं त्याचा आपण विचार करू. आणि ह्याच ठिकाणी सांगते की अनेक प्रकारचे वादविवाद, अनेक प्रकारचे मतभेद गीतेच्या बाबतीमध्ये, ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये अनेक विचारवंतांनी मांडलेले आहेत. पण असल्या वादविवादात आणि असल्या मतभेदामध्ये आपण पडायचं नाही. याचं कारण त्याच्यातून काहीच निष्पन्न होत नाही आणि आपण उगीचच कुठेतरी भरकटत जातो. जे आपल्याला कळायला पाहिजे ते कळत नाही. तर म्हणून आपण त्या गोष्टींचा विचार करायचा नाही. जे साधारणपणे गृहीत धरलेलं आहे, जे मान्य आहे अनेकांना, ते आपण पाहायचं आहे. आणि ह्या ठिकाणी तसं संजयाला दिव्य दृष्टी दिलेली होती आणि त्यामुळे संजय दूर चाललेलं युद्धसुद्धा, कुरुक्षेत्रावर चाललेलं युद्ध तो पाहू शकत होता आणि तो धृतराष्ट्राला सांगत होता. आणि त्यामुळे हा पहिला जो श्लोक आहे, ह्या श्लोकामध्ये धृतराष्ट्र संजयाला असं म्हणतो आहे. पहिला श्लोक जो आहे साधारण सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी ह्याचा फक्त उल्लेख करते आणि पुढच्या ओव्या तर घेणारच आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवाः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हा श्लोक आपल्याला सर्वांना माहिती आहे. आता त्या श्लोकाचा अर्थ सांगण्याच्या ह्याच्यात पडत नाही कारण ओव्यांमध्ये ते स्पष्ट होत आहे. आता ह्या ठिकाणी पुढे ओव्या पाहूया आपण. 85 ते 87 ह्या ज्या ओव्या आहेत त्या ह्या धृतराष्ट्रा जे काही म्हणाला त्याबद्दलच्या त्या ओव्या आहेत. 85 ते 87 आणि त्या ओव्या अशा आहेत. मला वाटतं मी सगळ्या ओव्या वाचते कारण कित्येक गोष्टींना पटकन आपल्या लक्षात येतात, काही त्याचं फार विवेचन करायची गरज नसते. तरी पुत्रस्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया मातू कुरुक्षेत्रीची. जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे
गेले असती व्याजे झुंजाचेनी, तरी तीही येतुला अवसरी, काय कीजत असे ये रे ये रे, ते झडकरी कथन करी मज प्रती. अशा ओव्या आहेत. आता ह्या ठिकाणी पहिलाच ज्ञानेश्वरांनी उल्लेख केला आहे, पुत्र स्नेहे मोहितू असा उल्लेख केला आहे की धृतराष्ट्राचं व्यक्तिमत्वच त्यांनी पहिल्याच शब्दामध्ये सांगितलं आहे की धृतराष्ट्र कसा आहे, तर पुत्र स्नेहाने मोहित झालेला आहे. त्याला दुसरं काही दिसत कळतच नाही, जाणवतच नाही. आपले पुत्र आणि त्यांचं सगळं चांगलं व्हावं एवढ्याचाच विचार करणारा पुत्र स्नेहे मोहितू. आणि तसं का म्हटलंय हे पुढे आणखीन स्पष्ट होतं. तर पुत्र स्नेहे मोहित धृतराष्ट्र असे पुसतू, तो विचारतोय संजयाला. तो काय म्हणतोय, संजया मातू कुरुक्षेत्रीची, म्हणजे संजया मला कुरुक्षेत्रावरती जे काही चाललं आहे, मातू म्हणजे मला ते लवकर सांग, मला ते तू सांग लवकर. ह्याचा उल्लेख पुढे येतोय, पण संजया मला ते तू सांग. आणि पुढे ते काय म्हणतात, जे धर्मालय म्हणजे, आता कुरुक्षेत्राचं वर्णन करत आहे. कुरुक्षेत्रीची असं म्हटल्यानंतर जे धर्मालय म्हणजे, आता धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असा जो गीतेत शब्द आहे त्याप्रमाणे हे कुरुक्षेत्राला धर्मालय असं म्हटलेलं आहे असं ज्ञानेश्वर म्हणतात. आता ह्यालाही काही अर्थ आहे की का धर्मालय म्हटलेलं आहे. यामागे थोडी अशी पार्श्वभूमी आहे, म्हणजे ह्याच्या आधी काय घडून गेलं ते आपण जर पाहिलं तर असा उल्लेख आढळतो की ह्या कुरुक्षेत्रावरती प्राचीन काळापासून, म्हणजे त्या विशिष्ट त्या स्थळावरती प्राचीन काळापासून अनेक ऋषींनी अनेक योग्यांनी तिथे जप-तप केलेला आहे, जप-तप केलेला होता. अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला महाभारतामध्ये दिसतो की म्हणून त्याला धर्मालय म्हटलेलं आहे. ही पार्श्वभूमी झाली की मागे काय घडलं की त्या ठिकाणी अशा प्रकारे केलं गेलं होतं. पण आता त्याला धर्मालय पुन्हा म्हटलेलं आहे. ह्याचं कारण दुसरंही आहे की हे कुरुक्षेत्र जे आहे त्या ठिकाणी धर्माला योग्य असा निर्णय घेतला जाणार आहे. ह्याही अर्थी ते धर्मालय. दोन अर्थ आहेत, लक्षात घ्या. पूर्वी काय घडलं आणि आता पुढे काय घडणार आहे. तर धर्म्य जे काही आहे किंवा धर्माला अनुसरून जे काही आहे त्या प्रकारे, म्हणजे जी श्रीकृष्णाला धर्मसंस्थापना करायची होती त्याची सुरुवात आता ह्या कुरुक्षेत्रावरच्या ह्या लढाईमुळे होणार आहे. आणि तीही कल्पना त्या धर्मालय या शब्दामध्ये आहे. तर हे दोन्ही अर्थ, मागे काय घडलं पुढे काय होणार आहे, दोन्ही अर्थ आपण विचारात घ्यायचे. तर कुरुक्षेत्र जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे, त्याला पुत्रस्नेह मोहितू पुत्रस्नेह मोहितू म्हणण्याचं कारण हे आहे. तो म्हणतानाच म्हणतोय मामकहा पांडवाश्चैव, मामकहा पांडवाश्चैव म्हणजे माझे आणि पांडव, म्हणजे पांडव माझे नाही, माझे पुत्र माझे. हा पुत्र स्नेह मोहितू आहे, असा तो पुत्र स्नेह मोहितू आहे. तर पांडव आणि माझे गेले असती व्याजे, व्याजे म्हणजे कारणाने, ज्या कारणाने ते तिथे गेले. काय कारण, तर झुंजाचेनी, झुंजाचेनी व्याजे गेले असती असं साधवा. झुंजाचेनी व्याजे गेले असती म्हणजे लढायला गेले आहेत. ते समवेता युयुत्सवा असं जे आहे ना त्याचा अनुवाद आहे तो. तर त्या ठिकाणी ते सगळे जमले आहेत, तिकडे ते सगळे गेले आहेत. तरी ती ही वर अनुस्वार आहे, म्हणजे ते माझे पुत्र आणि पांडव, तीही
ये तुला अवसरी काय किजत असे येर येरी ते झडकरी कथन करी मजप्रती. काय करतायत? येर येरी म्हणजे एकमेकांशी त्यांचं काय चाललंय. येर येरी ह्याचा अर्थ एकमेकांशी ते काय करतायत. जमलेत ना तिथे, ह्याला दिसत नाहीये तर त्यामुळे काय चाललंय समोर त्याला कळत नाहीये. तर पांडव जमलेत, माझे पुत्र जमलेत, ते एकमेकांशी काय करतायत. ते झडकरी कथन करी मजप्रती. झडकरी हा जो शब्द आहे ना, ह्यालाही एक अर्थ, मला लवकर सांग, लवकर सांग. त्याला ते लवकर समजावून घ्यायचंय, लवकर जाणायचंय. आणि का लवकर जाणायचंय ह्याला एक कारण होतं, ह्याला एक मागची पार्श्वभूमी होती. आणि ती अशी होती की हे युद्ध होण्यापूर्वी, म्हणजे युद्धाचा निर्णय होण्यापूर्वी, कौरव आणि पांडवांनी हा जो युद्धाचा निर्णय घेतला त्यापूर्वी काय घडलेलं होतं ते जर आपण पाहिलं तर असं झालं होतं की पहिल्यांदा पांडवांच्याकडे धृतराष्ट्राने संजयाला शिष्टाई करायला, शिष्टाई म्हणतात म्हणजे आपण ज्याला आज एखादा ॲम्बॅसेडर म्हणतो, काही जाऊन सांगणं, वकिली करणं, या बाजूची वकिली करणं. तर ही जी परिस्थिती, तर त्याला शिष्टाई असं म्हणतात. तर संजयाला धृतराष्ट्राने पांडवांच्याकडे पाठवलं होतं शिष्टाई करायला. त्याला संजय शिष्टाई असंच म्हणतात. आणि त्या काय म्हणजे तू काय बोल तिथे जाऊन, हे सगळं धृतराष्ट्राने संजयाला पढवलं होतं, सांगितलं होतं की तिथे जाऊन तू काय बोलायचंयस. आणि ते जे सांगितलं होतं ना ते अशा प्रकारचं होतं. मी त्याचा सगळा सखोल उल्लेख आत्ता करत नाही, पुढे ते आत्ता लगेचच थोड्या वेळाने ते येणार आहे तिथे करते. पण ते अशा प्रकारचं होतं की ते ऐकल्यानंतर पांडवांच्या मनामध्ये विपरीत विचार निर्माण होतील. आता पांडव झाले होते जवळजवळ युद्धाला, आता तयारीच झाल्यासारखी झाली होती. कारण दुर्योधनाने सांगितलं होतं की मी एक सुईच्या आग्राखाली राहील, एवढी जमीन देणार नाही असं म्हटल्यानंतर शेवटी निर्णय युद्धाचा होता आणि कृष्ण पांडवांच्या बाजूला गेला. हे सगळं झालेलं होतं. आता त्याच्यानंतर हे घडलेलं आहे की संजय शिष्टाई करायला तिथे गेला आणि त्याने अशा प्रकारे धृतराष्ट्राचा निरोप त्यांना सांगितला, अशा प्रकारचा निरोप सांगितला की ज्याच्यामुळे पांडवांच्या मनामध्ये जो त्यांनी निर्णय घेतला युद्धाचा त्याच्याऐवजी काहीतरी वेगळे विचार, विपरीत विचार निर्माण होत. अशा प्रकारे त्यांनी संजय शिष्टाई केलेली होती. आता ती काय होती ती मी पुढे सांगते, पण अशा प्रकारे घडलेलं होतं. आणि त्यामुळे धृतराष्ट्राला कदाचित ही अपेक्षा मनामध्ये असावी की आपण एवढं संजयाकडून पांडवांना पढवलं आहे, त्याचा काहीतरी प्रभाव झाला असेल आणि कदाचित आले तिथे युद्धासाठी, पण कदाचित नको म्हणतील युद्धाला. तर आणि त्याला नको होतं हे युद्ध, कारण त्याला कल्पना होती पांडवांचं, विशेषतः अर्जुन आणि भीमाचं शौर्य त्याला इतकं माहिती होतं की काय घडणार आहे ह्याची पूर्ण कल्पना धृतराष्ट्राला होती. आणि अनेक वेळेला भीष्मांनी, विदुरांनी, गांधारींनी सुद्धा हे तुम्ही करताय, हे अन्याय आहे हे समजावून सांगितलेलं होतं. आणि त्यामुळे पांडव आता काय घडतील ह्याची कल्पना धृतराष्ट्राच्या मनामध्ये होती. म्हणून थोडीशी आतमध्ये एक आशा की बाबा कदाचित पांडवांच्या मनावरती त्याला ना काही ठिकाणी त्या जे मी म्हटलं संजय शिष्टाई संजयाने जे काही त्यांना सांगितलं विपरीत विचार निर्माण करायला, त्यांना बुद्धिभ्रष्ट करायला जे काही सांगितलं त्याचा उल्लेख काही वेळेला मंत्रयुद्ध असा केला जातो. मंत्रयुद्ध असा काही ठिकाणी त्याचा उल्लेख केला जातो की मंत्रयुद्ध म्हणजे अशा प्रकारे काहीतरी सांगायचं की ज्याच्यामुळे ऐकणाऱ्याची बुद्धी जी एका निर्णयाला पोचली आहे तिथून भ्रष्ट होईल.
तर अशा प्रकारे घडलेलं होतं संजय शिष्टाईमुळे. आणि म्हणून धृतराष्ट्र म्हणतो, झडकरी मला हे सांग तू. आता त्याच्यानंतर मी सगळ्या ओव्या काही घेत नाही आहे, पण काय काय मध्ये घडलं, कारण एकूण ना संबंध या पहिल्या अध्यायामध्ये परिस्थिती अशी आहे की रणभूमीवरती हे पांडवांचं कौरवांचं सैन्य आलेलं आहे, मग काय काय घडलं वगैरे त्याचं वर्णन आहे. तर त्यामुळे अशा सगळ्या ओव्या घेण्याची गरज नाही, तुम्ही वाचल्या तरीसुद्धा तुम्हाला त्याचा अर्थ बरोबर लागत जाईल. मी फक्त काय काय आहे ते सांगते आणि त्यातलं महत्त्वाच्या एखाद्या ओवीचा उल्लेख करते. 92 ओवी बघा तुम्ही, 92वी ओवी. आता ह्या जर सगळ्या ओव्या आहेत ना, किंवा गीतेतले हे सगळे जे श्लोक आहेत ते अशा प्रकारचे आहेत की संजय धृतराष्ट्राला हे सांगतो की रणभूमीवर काय चाललंय हे सगळं संजय धृतराष्ट्राला सांगतोय, हे विसरू नका. म्हणजे त्या ठिकाणी कोण काय म्हणालं असं मधले उल्लेख येतील, पण विवेचन जे सगळं आहे ते संजयाने धृतराष्ट्राला केलेलं विवेचन आहे की काय घडतंय तिथे. तर ओवी जी 92 आहे त्यामध्ये ओवी मी ओवीचे शब्द सांगत नाही, पण एकूण असं त्या ठिकाणी दिसतं की संजयाने पांडव सैन्याचं सगळं वर्णन केलं की कोण कोण आहे पांडव सैन्यात वगैरे, त्या सगळ्याचं वर्णन केलं. आणि नंतर संजय म्हणाला धृतराष्ट्राला, संजय म्हणाला धृतराष्ट्राला की दुर्योधनाने पांडव सैन्याला अभेरलं. तिथे अशाच प्रकारचे शब्द आहेत 92व्या ओवीमध्ये बघा. अभेरलं म्हणजे थोडंसं दुर्लक्ष केलं दुर्योधनाने. पांडव सैन्य होतं समोर, त्याचा उल्लेख संजयाने केला आहे, पण फारसं त्याच्याकडे लक्ष न देता त्यांनी काय केलं तर पुढे आहे की तो 93 ते 95 ओव्या अशा आहेत की ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तो, तुम्ही ओव्या बघत राहा मी सांगते तसं, त्या ओव्यांमध्ये असं आहे की तो द्रोणांपाशी आला. म्हणजे पांडव सैन्याकडे असं लक्ष न दिल्यासारखं करून तो द्रोणांपाशी आला. द्रोणाचार्य होतेच तिथे पुढे, तर द्रोणांपाशी आला आणि म्हणाला, ह्या पांडव सैन्याची रचना, तुम्ही ओवी बघितलीत तर तुमच्या लक्षात येईल, 93 वगैरे ओवी आहे. ह्या पांडव सैन्याची रचना द्रुपद कुमार दृष्टद्युम्नानी केलेली आहे. तुम्ही ज्याला विद्या देऊन शहाणं केलं, कुरुठा शब्द आहे बघा, कुरुठा बघा, ओव्या बघा तुम्ही 93 ते 95, त्या कुरुठा असा शब्द आहे. कुरुठा म्हणजे शहाणा, शहाणा. तुम्ही ज्याला शिक्षण देऊन विद्या देऊन शहाणं केलं त्यांनी हे केलेलं आहे, असं दुर्योधन द्रोणांना सांगतो. हे एक महत्त्वाचा भाग आहे हा, की तो इतर कुठे न जाता द्रोणांकडे आलाय. आणि हा जो उल्लेख तो करतोय ना की पहा, हे जे समोर सगळं पांडव सैन्याची जी सगळी रचना केलेली आहे ही कोणी केली आहे तर दृष्टद्युम्नानी. दृष्टद्युम्न हा सेनापती होता, म्हणजे पांडवांचा. जे कोणी कृष्णावरती माझी जी व्याख्यानं झाली त्याला जे कोणी आले होते त्यांनी ऐकलं असेल, मी हे सगळे उल्लेख त्या ठिकाणी केलेले होते. तर दृष्टद्युम्न हा पांडवांचा सेनापती होता आणि दृष्टद्युम्न हा द्रुपदाचा मुलगा होता, द्रौपदीचा भाऊ. तर हा तो काय सांगतोय द्रोणांना की तुम्ही ज्याला विद्या देऊन शहाणं केलं त्यांनी हे केलेलं आहे. म्हणजे म्हणण्यामध्ये खोच आहे पहा, की काय मोठं अगदी सैन्याची रचना केली आहे, पण ही काय त्याचं स्वतःचं डोकं आहे का? तुम्ही त्याला शिकवलं म्हणून तो हे करू शकला. म्हणजे द्रोणांना एक मोठेपण तर दिलं.
त्याच्या पुढे आणखी पण एक त्याच्यात असा एक भाव आहे की पहा, तुम्ही त्याला कुरुठा केला, त्याला शहाणा केला, आणि आज तोच तुमच्या विरुद्ध पक्षामध्ये उभा राहिला, त्यांची रचना करतोय, त्यांचा सेनापती आहे. म्हणजे एक अशा प्रकारे मनामध्ये मत्सराची भावना द्रोणांच्या, की तुम्ही शहाणं करून त्याला हे केलं, पण आज तो तुमच्या विरुद्ध सैन्यामध्ये जाऊन त्यांची रचना करतोय. पुन्हा असाही एक भाव आहे की तुम्ही त्याला विद्या दिली आहे, त्याला शहाणं केलंय, तुमच्या पुढे काय त्याची हे काय करणार आहे तो, त्याचं किती त्यांनी अगदी मोठं सैन्याची रचना केली तरी तुमच्या पुढे त्याचं काही चालणार नाही. म्हणजे द्रोणांना सर्व प्रकारे तो असा दुर्योधन एक चेतावणी देतोय की असंच आहे, असंच आहे. आणि आणखी एक उल्लेख आहे त्याच्यामध्ये की जो महत्त्वाचा आहे, आणि त्यांनी काय म्हटलंय, द्रुपद कुमार हा शब्द वापरलाय. द्रुपद कुमार हा शब्द वापरून सुद्धा द्रोणांच्या मनामध्ये ही भावना त्यांनी जागृत केलेली आहे की तुम्ही त्याला, कारण काय होतं त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी होती की द्रुपद आणि द्रोणाचार्य ह्यांच्यामध्ये फार मोठा एक संघर्ष झालेला होता. आणि तो असा होता की द्रुपद आणि द्रोणाचार्य दोघांनी एकाच गुरुकडे ज्ञान घेतलेलं होतं, विद्या घेतलेली होती, आणि त्यावेळेला ते इतके जवळ होते, एकमेकाच्या सलगी होती दोघांमध्ये. आणि द्रुपदानी द्रोणाचार्यांना असं वचन दिलं होतं की ज्या वेळेला आपलं शिक्षण पूर्ण होईल आणि मी माझ्या राज्यामध्ये जाईन त्यावेळेला तुला कुठली, कारण द्रोण हे शेवटी ब्राह्मण आचार्य, म्हणजे त्यांच्याकडे काय असणार आहे फारसं, तर तुला कुठल्याही प्रकारचं संकट आलं, समस्या आली तर तू माझ्याकडे, माझं राज्य हे तुझंच आहे, अशा प्रकारे त्यांना आश्वासन दिलेलं होतं. आणि द्रोण ज्या वेळेला त्या धृष्टद्युम्नाचा जन्म झाल्यानंतर त्यांची जी भयंकर हालाखीची परिस्थिती होती, त्या परिस्थितीमध्ये आपल्या मुलाचं योग्य प्रकारे पालनपोषण होणार नाही, तर आपण द्रुपदाकडे जावं आणि त्याचा थोडा आधार घ्यावा असं द्रोणांच्या मनात आलं. म्हणून द्रोण द्रुपदाकडे गेले आणि द्रुपदाला त्यांनी आपली परिस्थिती सांगितली. आणि सांगितल्यानंतर द्रुपदाने जे पूर्वी दिलेलं आश्वासन होतं ते तर गेलं कुठल्या कुठे, उलट इतका त्याचा अपमान केला की अशा प्रकारे अशा हालाकीच्या परिस्थितीत असलेला एखादा माणूस राजाला मित्र म्हणतोय, म्हणजे माझा अपमान करतोयस तू, अशा प्रकारचे अनेक अपमानाचे शब्द त्यांना तो बोलला. आणि त्यामुळे द्रोण आणि द्रुपद यांच्यामध्ये खूप मोठी संघर्षाची परिस्थिती झाली. आणि त्यानंतर असं झालं की युद्ध, त्यानंतर लगेच नाही, द्रोणाचार्यांनी काय केलं की द्रोणांनी जे पांडव आणि कौरव यांना जे ते शिक्षण देत होते ते शिक्षण अशा प्रकारे दिलं की ते इतके शूरवीर व्हावेत की त्यांनी द्रोणांचा पराभव करावा. आणि सगळं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरुदक्षिणेची ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला द्रोणांनी हे आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं की मला दुसरं काही नको आहे, तुम्ही फक्त एवढंच करा की द्रुपदाचा पराभव करा, त्याचं राज्य सगळं हे करून घ्या. आधी कौरव गेले आम्ही करतो म्हणून, कर्णही गेला, सगळे पराभूत होऊन परत आले. आणि शेवटी पांडव गेले आणि पांडव विजयी झाले आणि द्रुपदाचं राज्य त्यांनी हिरावून घेतलं आणि ते सगळं राज्य त्यांनी द्रोणांना अर्पण केलं. त्यावेळेला द्रोणांनी अर्ध राज्य आपल्याकडे ठेवलं, अर्ध राज्य परत त्यांना दिलं आणि द्रुपदाला दिलं आणि सांगितलं की मला असं संपूर्ण तुझं राज्य नको आहे, तूही राजा हो, पण माझा जो अपमान केलास तो आता पुन्हा करणार नाहीस, कारण अर्ध तुझं अर्ध माझे, म्हणजे मी तुझ्या बरोबरीला आलो आहे. तू जो म्हणालास ना की असा माणूस राजाला मित्र म्हणतोय, हा माझा अपमान आहे, हे जे तू बोलला होतास,
आता मी त्या परिस्थितीत नाही आहे, तुझ्या बरोबरीला मी आलेलो आहे, तर म्हणून अर्धराज्य स्वतःकडे ठेवून अशी ही सगळी त्याच्या मागची पार्श्वभूमी होती. आणि मग हा जो संघर्ष होता तो काही द्रुपदाच्या मनातून गेलेला नव्हता, वैर काही गेलेलं नव्हतं. आणि त्यांनी मग यज्ञ केला आणि यज्ञामध्ये अशासाठी तो यज्ञ केला की त्याला असा पुत्र जन्मायला हवा होता की जो द्रोणांचा वध करेल. आणि तो पुत्र म्हणजे धृष्टद्युम्न. तो पुत्र म्हणजे धृष्टद्युम्न. त्यामुळे या ठिकाणी दुर्योधन जे द्रुपद कुमार म्हणतोय ते अशाही अर्थी आहे की विसरू नका द्रोणाचार्य, तुम्ही विसरू नका, हा तुमचा वध करायला जन्मलेला आहे, हे तुम्ही कधी विसरू नका. तर अशा प्रकारची सुद्धा एक जाणीव द्रोणाचार्यांच्या मनामध्ये निर्माण करतोय. आणि असं ते सगळं हे आहे की द्रोणांकडे येऊन त्यांनी काय केलं. आता त्यानंतर पुढे 102 ओवीपर्यंत जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की दुर्योधन म्हणजे हे सगळं संजय सांगते ना धृतराष्ट्राला काय काय घडतं ते, पण दुर्योधनाचा त्या ठिकाणी उल्लेख आहे. आणि तो असा आहे की दुर्योधन थोडंसं त्या ठिकाणी तुम्ही त्या ओव्या पाहिल्या, मला वाटतं किती 99 पासूनच्या ओव्या आहेत की ज्या ठिकाणी थोडंसं वर्णन ह्यांनी केलेलं आहे दुर्योधनाने पांडव सैन्याचं. पण ते केल्यानंतर तो पुढे काय करतो, जसं आता आधी द्रोणांकडे जाऊन त्यांनी अशी आग लावली म्हणावं तसं केलं, तसं आता भीष्मांच्या बाबतीत तो काय करतो, खूप प्रशंसा करतो. पुढच्या ओव्या तुम्ही वाचा, त्या ओव्यांमध्ये म्हणजे 103 पासून 118 पर्यंत जा, 118 पर्यंत जा आणि त्या ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की भीष्मांची तो खूप प्रशंसा करतो. आणि हा गंगासूत वगैरे असं सगळं म्हटलेलं आहे. ह्याच्या पुढे कोण हे होणार म्हणजे कोणाचा हे लागेल वगैरे असं सगळं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या पुढे तो काय म्हणतो किंवा त्याचे जे एक ओवीत जर सांगायची असेल तर सांगते की 118वी ओवी बघा, 119वी 18 संपल्यानंतर म्हणजे गंगासुतू सेनापती असं म्हटलंय 118व्या ओवीत शेवटी. आणि 119व्या ओवीची सुरुवात बघा, त्या ठिकाणी म्हटलंय आता येणेसी कवण भिडे हे पांडव सैन्य कीर थोडे, असं म्हणतोय तो. म्हणजे आता येणेसी म्हणजे भीष्मांना कोण त्यांच्या पुढे कोणाचा ठाव लागणार आहे, कोण गवण भिडे म्हणजे त्यांच्याशी कोण प्रज्ञा आहे का, कोणाची अशा प्रकारचं इतकं शौर्य आहे का कोणामध्ये की ह्यांच्याबरोबर ते लढतील. येणेसी कवण भिडे हे पांडव सैन्य कीर थोडे, कीर म्हणजे अगदी थोडं आहे, आपल्या सैन्याच्या पुढे हे पांडव सैन्य अगदी थोडं आहे असं म्हणतो. आणि त्याला वस्तुस्थिती तशी होती की कौरवांचं सैन्य 11 अक्षौहिणी असं म्हणतात. अक्षौहिणी, एक अक्षौहिणी म्हणजे काय हे सांगायला खूप वेळ लागेल, मी आत्ता ते सांगत नाही. तुम्हाला इतकं जर अगदी हवं असेल तर मी कधीतरी एकदा लिहून आणीन, ते तुम्ही हे करा. एक अक्षौहिणी म्हणजे की एवढं प्रचंड मोठं सैन्य असतं. तर अशा 11 अक्षौहिणी सैन्य कौरवांचं होतं आणि पांडवांचं 7 अक्षौहिणी सैन्य होतं. पांडवांचं सैन्य कमी होतं.
शिवाय दुर्योधन त्याला कमी म्हणणारच, कारण त्याला काही त्या सैन्यामध्ये असणारे मोठे पराक्रमी वीर वगैरे यांच्याबद्दल काही मोठा आदर नाहीच आहे. तर त्यामुळे ते अगदीच थोडं आहे असं ते म्हणतात, तो म्हणतो. आणि ह्या भीष्मांच्या पुढे कोणाचं चालणार आहे, हा मुख्य त्याचा विचार आहे. आणि त्यानंतर पुढे त्यांनी काय केलं, पुढे पहा 121 ते 123 पर्यंत पहा ओव्या, 121 ते 123 या ओव्यामध्ये तो काय म्हणतो. मी एखादी ओवी म्हणते, पुढे पुनरपी काय बोले सकळ सैनिका ते म्हणितले आता दळभार आपुले सरसे करा, असं त्यांनी म्हटलं. म्हणजे आता भीष्मांचं सगळं वर्णन केलं आणि त्यानंतर पुढे काय केलं तर सगळ्या सैनिकांना त्यांनी असं सांगितलं, त्याचे जे कौरव सैन्यातले जे सगळं सैन्य त्यांचं होतं त्या सगळ्या सैन्याला त्यांनी असं सांगितलं, आता दळभार म्हणजे सैन्य, आता दळभार सैन्य ह्याचा अर्थ की सगळ्या शस्त्रानिशी असलेलं सैन्य. दळभार आपुलाले सरसे करा म्हणजे सगळ्या शस्त्रानिशी आता तुम्ही सज्ज व्हा, सगळ्या शस्त्रानिशी आता तुम्ही युद्धाला सज्ज व्हा, असं तो म्हणतो 21व्या ओवीमध्ये. आता त्याच्यानंतर 123वी जी ओवी आहे त्या ओवीचा मी उल्लेख करते. त्या ओवीमध्ये काय म्हटलंय, शब्द फक्त बघा, भीष्मातळी राहिजे द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ. म्हणजे भीष्मातळी राहिजे द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ, म्हणजे तुम्ही सर्वांनी हे द्रोणांनाही सांगितलंय आणि सगळ्या सैनिकांनाही सांगितलंय, भीष्मातळी राहिजे म्हणजे भीष्मांच्या संरक्षणाला तुम्ही सगळे सिद्ध राहा, भीष्मांचं सगळेजण तुम्ही संरक्षण करा. आणि पुढेही म्हटलंय त्यांनी असं, हाची एकू रक्षावा, असाही शब्द आहेत बघा पुढच्या ओवीमध्ये 24व्या ओवी. सगळ्यांनी कृपा करून ज्ञानेश्वरी आणा बरं का, नाहीतर त्याला काही अर्थ नाही आहे, नुसतं मी बोलते आणि तुम्ही ऐकताय त्याला काही अर्थ नाही. ज्ञानेश्वरी हातात असायला पाहिजे. तर हाची एकू रक्षावा म्हणजे सगळ्यांना सांगतायत, ते द्रोणांनाही सांगतायत आणि सगळ्या सैनिकांना सांगतायत की भीष्मांचं तुम्ही सगळ्यांनी रक्षण करा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता असं झाल्यानंतर काय झालं पुढे, तर पुढच्या ओव्या 125वी ओवी बघा, या राजाची या बोला सेनापती संतोषला मग तेने केला सिंहनादू. म्हणजे या राजा जे दुर्योधन राजा आहे ना, या राजाची या बोला सेनापती संतोषला. सेनापती म्हणजे भीष्म सेनापती होते, त्यांना खूप आनंद झाला. मग तेने केला सिंहनादू म्हणजे असा सिंहनाद म्हणजे सिंहगर्जना फार प्रचंड मोठी जोराची असते, तशा प्रकारे त्यांनी तोंडाने आवाज केला भीष्मांनी. आता या ठिकाणी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की दुर्योधनाने असं जे म्हटलं की भीष्मांचं तुम्ही सगळ्यांनी संरक्षण करा असं म्हटलं, म्हणून भीष्मांना एवढा आनंद झाला. म्हणजे भीष्मांना काही या सगळ्यांनी त्यांचं संरक्षण करण्याची गरज होती, असा विचार जर आपण केला तर आपल्याला असं दिसतं की भीष्मांना दुसऱ्या कोणी त्यांचं संरक्षण करावं अशी गरज नव्हतीच. आणि याचं मुख्य कारण असं होतं की भीष्मांना त्यांची नियती माहिती होती. भीष्मांना त्यांची नियती, त्यांचं काय होणार आहे, त्यांचं मरण कसं आहे हे त्यांना माहिती होतं. कारण
त्यांच्या आईनी गंगा मातेनी त्यांना आशीर्वाद दिलेला होता इच्छा मरणाचा आशीर्वाद त्यांना दिलेला होता गंगा मातेनी. आणि त्यामुळे स्वतःनी इच्छा केल्याशिवाय त्यांचं मरणच ओढवणार नव्हतं, तर त्यानं दुसऱ्या कोणी संरक्षण करण्याची गरज होती का? म्हणजे केवळ दुर्योधनाने असं म्हटलं की ह्यांचं रक्षण करा म्हणून आनंद झाला, की आपलं कोणीतरी रक्षण करायला आहे म्हणून त्यांना आनंद झाला आणि म्हणून एवढी मोठी गर्जना केली, असं असू शकेल का? तर तसं नाही आहे. मग काय आहे तर भीष्मांच्या मनामध्ये असा विचार आला असावा की दुर्योधनाला निदान या युद्धाच्या वेळी तरी आपल्या कर्तव्याची जाण आहे. कर्तव्य आहे ना भीष्मांचं रक्षण करणं. त्याचे पितामह आहेत ते, त्याचे आजोबा आहेत ते, तर त्यांचं रक्षण करावं असं तो जे सांगतोय, म्हणजे आपल्या रक्षणाची त्याला जाण आहे, ही त्याच्या कर्तव्याची त्याला जाण आहे, हे त्यांच्या लक्षात आलं म्हणून ते संतोषला. त्यांचा जो संतोष आहे तो त्यामुळे आहे. त्यांचं रक्षण कर असं म्हटलं म्हणून तो केवळ नाही आहे, तर दुर्योधनाला, कारण दुर्योधन नाही तर अधर्माने वागणारा, अन्यायाने वागणारा, कर्तव्याची कधी जाणच नसलेला आहे, कधी पिता माता यांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी कधी आपलं कर्तव्य लक्षात घेतलं नाही, अशा प्रकारचा दुर्योधन आहे. तर त्याला निदान या तरी कर्तव्याची जाण आहे हे त्यांना लक्षात आलं म्हणून सेनापती संतोषला आणि त्यांनी सिंहनाद केला. आणि मग त्यानंतर पुढे 27व्या ओवीमध्ये आहे दिव्य शंख भीष्मदेवे आस्फुरिला, आहे ना. म्हणजे त्यांनी दिव्य शंख वाजवला, आधी सिंहनाद केला, त्यांनी दिव्य शंख वाजवला, त्यांचा जो शंख होता त्याचा नाद केला. आणि हे जे आहे सेनापतींनी आधी शंखनाद करायचा असतो, ही एक प्रथा त्या काळामध्ये होती की सेनापतींनी आधी शंखनाद करायचा आणि त्यानंतर मग रणवाद्य वाजायला सुरुवात होतात. तर अनेक प्रकारची रणवाद्य तिथे होती आणि ती रणवाद्य नंतर वाजायला लागली. पुढे जर तुम्ही ओव्या पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की निराळ्या रणवाद्यांचा उल्लेख तिथे केलेला आहे. तर अशा प्रकारची रणवाद्य नंतर वाजायला लागली आणि ही सगळी त्या काळची प्रथा होती की शंख सेनापतींनी वाजवायचा, त्यानंतर पुढे रणवाद्य. आणि हे का होतं तर हे सैनिकांना एक प्रकारे उत्तेजित करायचं, मोटिवेशन म्हणतो ना आपण, प्रेरणा द्यायची त्यांना की आता युद्धाला तयार व्हायचं आहे. त्यांच्या अंगामध्ये तशा प्रकारचा एक जोर, एक आवेश त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या शरीरामध्ये आला पाहिजे, ही कल्पना त्याच्यामागे होती. जसं साधं उदाहरण पहा, आपण सुद्धा मुलं ज्या वेळेला खेळत असतात त्यावेळेला बाकीचे सगळे त्यांच्या संघातले लोक चेअरअप करत असतात ना. कशासाठी? त्यांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांची नावं घेऊन ओरडत असतात, त्यांना प्रेरणा देण्यासाठी. तसंच आहे, त्या काळी शंखनाद आणि रणवाद्य वाजवली जात. आज आपण इथे थांबू, पुढचा भाग नंतर पाहू आणि पुढच्या तासाला आपला पहिला अध्याय आपण समाप्त करणार आहोत.